आजचा आपला प्रवास आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग, खूप मोठे वनस्पतीपासून नटलेले अभयारण्य, गुप्त भीमाशंकर, भीमा नदीचा उगम स्थान आणि तसेच खाण्याचे व राहण्याचे ठिकाणे, आणि त्यातच नेहमीप्रमाणे आपल्या लालपरीचा प्रवास। हर हर महादेव मंडळी, मी सतीश। तर मी आज आलेले आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेले 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6व्या क्रमांकावर असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे। तर या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आपल्याला पुण्यावरून छत्रपती शिवाजीनगर वाकडेवाडी येथून दर अर्ध्या तासाला दुपारी 2 वाजेपर्यंत महामंडळाच्या बसेस अवेलेबल आहेत। समोर आहे भीमाशंकर बस स्टँड। भीमाशंकराचे मंदिर आणि बस स्टँड हे 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे दर्शनासाठी खूप काही गर्दी नव्हती, पण श्रावण महिन्यात व इतर सणांच्या दिवशी या ठिकाणी खूप गर्दी असते। या पायऱ्यांवरती पण खूप मोठ्या दर्शनासाठी रांगा लागतात। मंदिराकडे जात असताना आपल्याला वाटेतच बेल, पान, फूल, नारळ, प्रसाद, वेगवेगळ्या शंकराच्या मूर्त्या पाहायला मिळतात। मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो व्हिडिओ काढायला मनाई आहे, पण गाभाऱ्याच्या बाहेर मात्र टीव्ही मध्ये शिवलिंगाचे लाईव्ह दर्शन होते। भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अभयारण्याने वेढलेले आहे। 1984 साली या अरण्याची अभयारण्यात म्हणून घोषणा झाली। अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे। हेमाडपंथी पद्धतीने हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे। मंदिरात सुंदर नक्षीकाम आढळते। मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या सुंदर व रेखीव मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथील भीमाशंकराच्या दर्शनात येत असत। तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत। मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेर सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे। चिमाजी अप्पाजी यांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते। नाना फडणवीस यांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। मंदिराच्या परिसरात वेगवेगळे तीर्थकुंड बघायला मिळतात। मंदिराच्या बाजूला श्रीरामाचे मंदिर देखील आहे। भीमाशंकर मंदिराचे दर्शन झाले आता, तर आपण आता इथून जाणार आहोत गुप्त भीमाशंकर येथे। समोर भीमाशंकर मंदिर आणि त्याच बाजूने आहे एक छोटासा पूल। तर त्या पुलावर न जाता आपण एक छोटीशी पायवाट आहे, तर त्या ठिकाणावर आपण जाणार आहोत। तर चला तर मग। सुरुवातीला थोडी वाट खडतर आहे, पण पुढे चांगली आहे। पुढे रस्ता एकदम जंगल टाइप आहे आणि एक साधारणतः अर्धा ते पाऊण तास गुप्त भीमाशंकर पर्यंत जाण्यासाठी लागतो। वाटेत एकदम घनदाट आणि मोठीची मोठी झाडे लागतात।
आणि शांत पक्ष्यांचा आवाज. गुप्त भीमाशंकरचा तुम्ही पहिल्यांदाच ट्रेक करत असाल तर असे समोर तुम्हाला बाणाचे डायरेक्शन दाखवलेले आहेत. आणि पुढे झाडांना भगव्या कलरची कापड देखील बांधलेली आहेत. या ठिकाणावरती आल्यानंतर थोडी हुकाचूक होऊ शकते, कारण की या ठिकाणावरती 2 रस्ते आहेत. पण मागे आता सांगितल्याप्रमाणे आपण जिकडे भगवे कापडे लावलेले आहेत त्याच दिशेने जायचे आहे. थोडा ट्रेक करून पुढे आल्यावर आपल्याला साक्ष गणेश मंदिर दिसते. इथून गुप्त भीमाशंकर हे फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आता आपण बराचसा ट्रेक करून आलेलो आहोत. तर आपल्याला थोडं पुढे आल्यानंतर लागते साक्षी विनायक गणपती मंदिर. तर हे गणपती मंदिरापासून गुप्त भीमाशंकर हे अगदी जवळच आहे इथून. तर या मंदिर इथं असण्याचं एक कारण आहे, भीमा राक्षसाचा जेव्हा वध केला होता शंकराने, त्यावेळेस आपल्या गणपती बाप्पानेच शंकराला बघितले होते. त्यामुळे इथे साक्षी विनायक गणपती मंदिर स्थापन केलेले. गणपती मंदिरापाशी आल्यानंतर असे दगडावरती दगड रचून अशी इमारतीसारखं तयार केलेलं होतं. का केले होते ते तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. या बाजूला आहे साक्ष विनायक गणपती मंदिर आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या मारुतीरायाचं मंदिर. आता इथून आपल्याला गुप्त भीमाशंकर कडे पुढे जायचं आहे. इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे गुप्त भीमाशंकर. इथून खाली नदी पात्र आहे आणि त्याच ठिकाणावर आहे गुप्त भीमाशंकर शिवलिंग. गुप्त भीमाशंकर येथे एक छोटेसे शिवलिंग आहे. या शिवलिंगावरती नदी पात्रातून सतत पाणी पडत असते. त्यामुळे या शिवलिंगाचा सतत जलाभिषेक होत असतो. उन्हाळा असल्या कारणाने या ठिकाणचे पाणी आता कमी झाले आहे. भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकट होते असे मानले जाते. म्हणून या जागेला गुप्त भीमाशंकर म्हणून असे ओळखले जाते. आता आपण आलेलो आहोत भीमा नदीच्या उगम स्थानाकडे. हे ठिकाण भीमाशंकरच्या मेन मार्केट पासून जवळच आहे.
भीमा नदीचा उगम स्थान आणि त्याच बाजूला आहे पंचगादी मंदिर. भीमा नदीचा उगम झाल्याच्या नंतर भीमा नदी दक्षिण पश्चिम दिशेने वाहत जाऊन कृष्णा नदीला जाऊन मिळते आणि पंढरपुरात याच नदीला चंद्रभागा म्हणून ओळखतात. 12ही महिने यामधले पाणी आटत नाही. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळामुठा, घोडा, नीरा, मान, सीना या सर्व भीमा नदीच्या उपनद्या आहेत. भीमेवर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी धरण बांधले आहे. नदी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातून पुढे विजापूर, गुलबर्गा या कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते. आता सध्या मी आहे मुंबई सनसेट व्ह्यू पॉइंट वरती. हा पॉइंट मंदिरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. या ठिकाणाहून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला आहे नागपणी पॉइंट आणि उजव्या बाजूला आहे मुंबई सनसेट पॉइंट. तुम्ही भीमाशंकर मध्ये स्टे वगैरे करणार असाल तर हा सनसेट पॉइंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंदिरातील संध्याकाळची 7:30 वाजताच्या आरतीला जायला विसरू नका. या ठिकाणी मंदिराचा टाइम टेबल दिलेला आहे. दर्शन, अभिषेक, आरती. मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 5 ते संध्याकाळी 9:30 पर्यंत आहे. आता राहिला तो आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं आल्यावर जेवणाचे आणि राहण्याचे ठिकाणे. जेवणासाठी मार्केटमध्ये छोटे छोटे हॉटेल्स आहेत. या ठिकाणी नाश्त्यासाठी 50 ते 60 रुपये आणि जेवणासाठी व्हेज थाळी असते 100 ते 120 रुपये मध्ये. राहण्यासाठी बस स्टँडच्या जवळच होमस्टे वगैरे आहेत. इथे 500 ते 1000 रुपयेपर्यंत रूम भेटून जातात. सीझनमध्ये याचे चार्जेस वेगळे असतात. दुसरा पर्याय म्हणजे गव्हर्नमेंटचं MTDC रिसॉर्ट आहे, पण ते मंदिरापासून 10 किलोमीटर लांब आहे. तर मंडळी, कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.